स्वामी, घराबाहेर पडलं की लोक विचारतात, कुठवर चालणार हे सगळं? अजून किती दिवस मेहनत करणार? काही यश मिळताना तर दिसत नाहीये. शांत रहा, सगळं ठीक होईल. कधी कधी त्यांच्या शब्दांचे वार इतके खोल लागतात की वाटतं, खरंच माझं काही चुकतंय का, की मी उगीच स्वप्न पाहते. सांगा स्वामी, या जगाच्या टोमण्यांना मी काय उत्तर देऊ? हे जग नश्वर आहे. सत्याचा प्रकाश त्याच्या पलीकडे आहे. वेळे, लोकांचं कामच आहे बोलणं. त्यांनी तुला यश दिलं नाही तर ते हिरावूनही घेऊ शकत नाहीत. तू कोणाच्या सर्टिफिकेटसाठी नाही तर माझ्या साक्षीने काम करतेस. जेव्हा लोकांचे शब्द टोचतील तेव्हा मौन पाळ आणि माझं बखर वाचायला घे. बखर म्हणजे केवळ कागद नाहीत, तर माझ्या अक्कलकोटमधील वास्तव्याचा तो साक्षीदार आहे. हनुमंतराव वडोदेकरांनी लिहिलेल्या या बखरीत माझ्या लीलांची ती शक्ती आहे जी अशक्य गोष्टीला शक्य करते. या बखरीत भक्तांच्या संकटात मी कसं धावून गेलो याचे जिवंत दाखले आहेत. जेव्हा तू हे वाचशील तेव्हा तुला समजेल की तुझा संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही. यातील प्रत्येक ओवी तुझं आत्मबळ वाढवेल आणि तुला संकटांशी लढण्याची नवी दृष्टी देईल. जर मन खूप अशांत असेल तर रोज या बखरीचे किमान 5 पाने श्रद्धेने वाचे. ते वाचताना तुला जाणीव होईल की तुझा हात मी कधीच सोडला नाहीये. तुझ्या कर्माला या बखरीच्या ज्ञानाची जोड दे, मग बघ मार्ग कसा मोकळा होतो ते. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिक ठेव. लोकांच्या तोंडाला कुलूप लावायची जबाबदारी माझी आहे. तू फक्त डगमगू नकोस. कळलं स्वामी, लोकांचं बोलणं हे माझ्या यशाचं इंधन आहे. आता त्यांच्याकडे लक्ष नाही, फक्त तुमच्या चरणाकडे लक्ष असतं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.